साधारण एक 8 दिवस झाले असतील इथं ना आम्ही भोपळीच्या बिया लावल्या होत्या आणि बऱ्यापैकी छान वाढलेत ते. पण मी ना दिवसभर जेवढं स्वतःला बघितलं नसेल ना आरशात तेवढं ह्यांना जाऊन जाऊन बघितलं. आता सारखं सारखं जाऊन का बघितलं? पहिली गोष्ट तर ना माझ्या हातून एकही झाड येत नाही कधीच आणि पहिल्यांदा असं झालंय की एवढं छान आले, त्यामुळे मलाच विश्वास बसत नव्हता की एवढं छान आले. काय मी परत त्याला हाय असं झाकून ठेवलं आणि घरात येऊन म्हणलं चला एक कप चहा तर करून पिऊ, कारण मी ना 2 दिवस झाले चहा पिले नव्हते आणि मस्त खारीचं एक पॅकेट आणलं होतं आणि 2-3 दिवसानंतर चहा पिणार होते म्हणून दूध गरम करायला ठेवलं आणि जसं जसं दूध उकळायला सुरू झालं की नाही तसं तसं माझ्या तोंडावर 12 वाजू लागले, कारण मी ना दूध गरम करायचं विसरले आणि पूर्णपणे खराब झालं ते. म्हणजे इकडे हित करायला जावं आणि तिकडे एखाद्या गोष्टीचा पाक सत्यानाश होऊन जातो. आता सत्यानाश झालाय म्हणून ते काय मी टाकून देणार नव्हते, त्याच्यात ना जराशी साखर टाकली आणि ते फ्रीजला लावून ठेवलं आणि चला टाकून तरी दिलं नाही, ह्या गोष्टीचं जरा समाधान वाटलं मला. बाकी ते काहीतरी होईना आणि मी जो हा काही कारनामा केला होता का नाही तेच ठेवायला फ्रीज उघडला होता तर ऑलरेडी त्याच्यात एक कारनामा दिसला मला. तर त्याच्यात ना आचारीनबाईंनी मस्त भाजी आणि कागदाच्या शेवाळ्या करून ठेवल्या होत्या आणि ही गोष्ट मला माहितच नव्हती, कारण फ्रीज बंद होता लय दिवसापासून आणि आम्ही त्याचा वापरच केला नव्हता. पण चला आम्ही केला नाही म्हणून काय झालं, मुलांनी तरी केला ना.